dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये आज आपण शिकणार आहोत मराठी विषय. आणि मराठीमध्ये आपण जो घटक बघत आहोत शब्द संपत्ती, त्या शब्द संपत्ती घटकामधला जो उपघटक आज आपण शिकणार आहोत तो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय. समूह दर्शक शब्द हा उपघटक जो आहे शब्द संपत्ती या घटकातला, तो आज आपण बघणार आहोत. आपण विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, निवारादर्शक शब्द हे काही उपघटक शब्द संपत्तीमध्ये बघितलेले आहेत. आणि आजचा जो घटक आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि सोपा आहे खरं तर, समूहदर्शक शब्द. कारण आपल्या आजूबाजूला अनेक समूह आपण बघत असतो. ते समूह कधी पक्ष्यांचे, प्राण्यांचे किंवा माणसांचा समूह किंवा काही वस्तूंचे समूह आपण बघत असतो. आणि त्या समूहाला आपण काय म्हणतो, त्याच्यासाठी कोणता एक शब्द दिलेला आहे, ते आज आपल्याला आपल्या समूहदर्शक शब्द या घटकामध्ये बघायचं आहे. तर सुरुवातीला बघूया आपण समूहदर्शक शब्द म्हणजे नेमकं काय आणि कशा प्रकारचे प्रश्न या घटकावर आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील. बघा, खूप पक्षी अनेक पुस्तके, खूप पक्षी अनेक पुस्तके, भरपूर उंट यांऐवजी पक्ष्यांचा थवा. म्हणजे एकापेक्षा जास्त पक्षी जर आपल्याला दिसले, खूप पक्षी असतील, तर त्यांना खूप पक्षी म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतो, पक्ष्यांचा थवा. तर इथे खूप पक्ष्यांसाठी जो समूहदर्शक शब्द वापरला जातोय तो आहे थवा. पुस्तकांचा संच, म्हणजे अनेक पुस्तकांसाठी जो शब्द वापरला जातोय समूहदर्शक शब्द, तो आहे संच. म्हणजे आता इयत्ता 5वीची सगळी पुस्तकं, सगळ्या विषयांची पुस्तकं जर तुम्हाला हवी असतील, जसं की मराठी हवं आहे, हिंदी हवं आहे, इंग्रजी हवं आहे, सोशल स्टडीचं पुस्तक पाहिजे, आणखी विज्ञानाचं पुस्तक पाहिजे, तर हे दुकानात जेव्हा आपण पुस्तक मागायला जातो तेव्हा एका एका पुस्तकाची नावं आपण सांगत नाही, तर आपण काय म्हणतो, इयत्ता 5वीच्या पुस्तकांचा संच द्या. संच द्या म्हणजे काय, सगळ्या विषयांची पुस्तकं द्या. आणि या सगळ्या पुस्तकांना मिळून आपण काय म्हणतो, संच. म्हणजे जेव्हा अनेक पुस्तकं असतात तेव्हा त्या अनेक पुस्तकांसाठी जो समूहदर्शक शब्द आपण वापरतो त्याला संच असं म्हणतात. पुढे बघा, उंटांचा तांडा. म्हणजे भरपूर उंट जर असतील, एकापेक्षा जास्त आहेत, खूप जास्त आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो, उंटांचा तांडा. तर अशा शब्दांची योजना केली तर चांगले वाटते. म्हणजे भाषेच्या दृष्टीने ते बोलायला आणि लिहायला सुद्धा चांगलं वाटतं. थवा, संच आणि तांडा. थवा, संच आणि तांडा अशा शब्दांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात. काय म्हणतात अशा शब्दांना? समूहदर्शक शब्द असे म्हणतात. अनेक वस्तूंचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा उल्लेख करताना समूहदर्शक शब्दांचा वापर केला जातो. जेव्हा आपण अनेक वस्तूंविषयी बोलतो, अनेक प्राण्यांविषयी बोलतो किंवा अनेक पक्ष्यांविषयी बोलतो, तेव्हा अशा प्रकारच्या शब्दांचा वापर केला जातो. आणि अशा शब्दांना आपण काय म्हणतो, समूहदर्शक शब्द. मुळात समूह हा जो शब्द आहे, समूह म्हणजे एकापेक्षा जास्त गोष्टी जिथे एकत्र आलेल्या असतात त्याला आपण समूह असं म्हणतो. आणि मग अशा प्रकारचे जे शब्द मराठीमध्ये आहेत, समूह दर्शवणारे शब्द, त्या शब्दांना आपण समूहदर्शक शब्द असं म्हणतो. जसं आपण निवारादर्शक शब्द हा घटक बघितला, त्याच्यामध्ये कुठल्याही प्राण्याचा किंवा पक्ष्याचा जो निवारा आहे, राहण्याची जागा आहे, त्याच्यासाठी जे नाव आहे किंवा ते दर्शवणारा जो शब्द आपल्या भाषेमध्ये असतो त्याला आपण निवारादर्शक शब्द असं म्हटलेलं आहे. आता इथे सुद्धा निवाऱ्याच्या ऐवजी समूह असं आलेला आहे. त्यामुळे कुठल्याही वस्तूंचा किंवा प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा उल्लेख करताना अशा प्रकारचे शब्द जेव्हा वापरले जातात तेव्हा त्या शब्दांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात. उदाहरणं सुद्धा आपण बघितलेली आहेत की पक्ष्यांचा थवा असं आपण म्हणतो, पुस्तकांचा संच असं आपण म्हणतो, उंट जर खूप असतील, भरपूर असतील, तर त्यांना उंटांचा तांडा असं आपण म्हणतो. तर ही शब्द झाली समूहदर्शक शब्द. आता अशाच प्रकारची आणखी काही समूहदर्शक शब्द आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहेत, ती सुद्धा तुम्ही वाचून काढली पाहिजेत. आणि आपण सुद्धा आज काही समूहदर्शक शब्द बघणार आहोत. आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये या घटकावर आपल्याला कोणत्या स्वरूपाचे, कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर आधी काही समूहदर्शक शब्द आपण बघूया. करवंदाची. आता करवंद जर असतील तर त्या करवंदाची काय असते, जाळी. करवंद हा एक शब्द आहे, एक फळ आहे, आणि ते अनेक असतील एका ठिकाणी तर त्याला काय म्हटलं जातं, जाळी. करवंदाची
जाळी. आम्रवृक्षाची राई. आमराई असा एक शब्द आहे बघा. आमराई म्हणजे शेतामध्ये जर आंब्याची खूप जास्त झाडं असतील तर त्या शेताला आमराई असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आमराई असं म्हटलं जातं. आम्रवृक्षाची म्हणजे एकापेक्षा जास्त किंवा अनेक आंब्याची झाडं असतील एखाद्या शेतामध्ये, एखाद्या प्लॉटमध्ये, तर त्याला आपण आमराई असं म्हणतो. काय म्हणतो? आमराई किंवा आम्रवृक्षाची राई. समूहदर्शक शब्द जो आहे एकापेक्षा जास्त अनेक आंब्याच्या झाडांसाठीचा तो आहे राई आणि करवंदासाठी तो आहे जाळी. पुढे बघूया. केळ्याचा. हा इथे ळ आहे. केळ्यांचा जो असतो त्याला घड असं म्हटलं जातं. केळ्यांचा घड. द्राक्षांचा घोष किंवा घड दोन्ही म्हटलं जातं. द्राक्षांचा घोष असतो. आता तुम्ही जर मार्केटमध्ये आई वडील भाजी घ्यायला जात असतील आणि त्यांच्यासोबत तुम्ही गेलात तर सध्या बाजारामध्ये आपल्याला खूप द्राक्ष बघायला मिळतात. तर द्राक्ष घेताना तो जो एकापेक्षा जास्त द्राक्षे एका फांदीला लगडलेली असतात तो आपण उचलतो त्याला द्राक्षांचा घोष असं म्हटलं जातं किंवा द्राक्षांचा घड असंही म्हटलं जातं. परंतु केळ्यांचा घड असतो, द्राक्षांचा घोष असतो. नारळांचा ढीग. नारळांचा काय असतो? ढीग असतो. नारळांचा घड किंवा घोष असत नाही. नारळांचा काय असतो? ढीग असतो. जेव्हा अनेक नारळ एखाद्या ठिकाणी पडलेली असतात तेव्हा तिथे नारळांचा काय लागलेला आहे? ढीग लागलेला आहे किंवा नारळांचा ढीग पडलेला आहे. फळांचा घोष. फुलांचा गुच्छ. एकापेक्षा जास्त फुलं जेव्हा असतात तेव्हा त्याला आपण फुलांचा काय म्हणतो? गुच्छ म्हणतो. जेव्हा आपल्या शाळेमध्ये काही कार्यक्रम असतो किंवा आपल्या घरी सुद्धा काही कार्यक्रम असतो आणि येणाऱ्या पाहुण्यांना किंवा येणाऱ्या नातेवाईकांना आपण फुलांचा गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो. तर फुलांचा काय असतो? गुच्छ. आणखी काही शब्द बघूया. दुर्वांची जुडी. आता दुर्वा हे एक गवताचा प्रकार आहे जो पूजेसाठी वापरला जातो. गणपतीमध्ये जास्तीत जास्त या दुर्वा वापरल्या जातात. त्या दुर्वा एकत्र करून त्यांची जुडी बांधलेली असते. धान्याची रास म्हणजे गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा आणखी धान्य असेल. हे धान्य एका ठिकाणी जर जास्त असेल तर त्याला म्हणतात धान्याची काय लागलेली आहे? रास लागलेली आहे. पालेभाजीची गड्डी किंवा जुडी असते. आता मेथीची भाजी असेल तर तिची जुडी असते. गोबी असेल तर त्या गोबीचा गड्डा असं सुद्धा आपण म्हणतो. पालकाची जुडी असते. नोटांची पुडकी किंवा थप्पी. नोटांची थप्पी लागलेली आहे असा शब्द आपण वापरतो बऱ्याचदा एखाद्याच्या श्रीमंतीविषयी जर आपल्याला बोलायचं असेल. किंवा नोटांची पुडकी हा सुद्धा समूहदर्शक शब्द आहे नोटांसाठी. पुढे बघूया. हरिणांचा किंवा हत्तींचा काय असतो? कळप. म्हणजे खूप सारे हत्ती एकाच ठिकाणी असतील किंवा खूप सारे हरिण एका ठिकाणी असतील तर खूप हरिण इथे आहेत असं न म्हणता आपण म्हणतो की त्या ठिकाणी हरणांचा काय आहे? कळप आहे किंवा इथून हरणांचा कळप मला स्पष्ट दिसतोय. जर आपण कुठे शेतामध्ये किंवा जंगलामध्ये तो बघत असू तर हत्तींच्या बाबतीत समूहदर्शक शब्द कळप हाच आहे. पुढे बघूया. गवताची पेंढी. जसं दुर्वांची जुडी असते तशी गवताची पेंढी असते. जर तुम्ही गावाला गेलात आणि शेतामध्ये बघितलं तर शेतकऱ्यांकडे जे गाय, म्हैस किंवा बैल असतात त्यांना चारण्यासाठी, चारा खाऊ घालण्यासाठी शेतकरी गवत आणतो आणि ते गवत वेगवेगळ्या पेंढ्यांमध्ये, अनेक पेंढ्यांमध्ये बांधलेलं असतं किंवा ते जेव्हा त्या प्राण्यांना टाकलं जातं तेव्हा ती पेंढी सोडून टाकलं जातं. लाकडाची मोळी हा सुद्धा शब्द महत्त्वाचा आहे. अनेक लाकडं जेव्हा एका याच्यामध्ये बांधलेले असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? लाकडांची मोळी. जसं गवत एकत्र करून बांधलेलं आहे त्याला आपण पेंढी म्हणतो आणि लाकडं जर एकत्र करून बांधलेली असतील तर त्याला आपण लाकडांची काय म्हणतो? मोळी. तर हे समूहदर्शक शब्द जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. आणखी जास्तीत जास्त समूहदर्शक शब्द जिथे कुठे तुम्हाला मिळतील ते ऐकून लक्षात ठेवणं आणि त्याचा सराव करणं, अभ्यास करणं, परीक्षेमध्ये जर त्याच्यावर प्रश्न आला तर बरोबर पर्यायाला टिक करणं हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा शब्द बघा. माणसांचा जमाव. एका ठिकाणी जर खूप माणसं एकत्र आलेली असतील तर तिथे माणसांचा जमाव आहे असं आपण म्हणतो. तेव्हा जमाव हा शब्द जो आहे तो समूहदर्शक शब्द आहे. भांड्यांची उतरण. आता घरामध्ये जेव्हा भांडे एकावर एक रचलेली असतात, लावलेली असतात
तेव्हा त्याला भांड्यांची काय म्हटलं जातं, उतरंड असं म्हटलं जातं. विमानांचा ताफा, अनेक विमानं एकाच ठिकाणी असतील तर त्याला विमानांचा ताफा असं म्हटलं जातं, किंवा गाड्यांचा ताफा हा सुद्धा शब्द वापरात आहे. मुंग्यांची रांग, आता मुंग्यांसाठी जो समूहदर्शक शब्द आहे तो आहे रांग. मुंग्यांची रांग कारण बऱ्याचदा आपण बघितलेलं असतं की मुंग्या एकदम शिस्तीमध्ये एका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, जसं काही कुठेतरी शिस्तीत त्यांचं संचलन चाललेलं आहे असं आपल्याकडला मुंग्यांच्या रांगेकडे बघताना दिसतं. म्हणून मुंग्यासाठी जो समूहदर्शक शब्द वापरला जातो तो आहे रांग. खेळाडूंचा संघ, आता हा कबड्डीचा असू शकतो, हॉकीचा असू शकतो, क्रिकेटचा असू शकतो, किंवा आणखी एखाद्या खेळाचा असू शकतो. खेळाडू जेव्हा एखाद्या संघामध्ये असतात किंवा एखादा संघ ज्याच्यामध्ये खेळाडू असतात, तर त्या खेळाडूंसाठी आपण जो समूहदर्शक शब्द वापरतो तो आहे संघ. उसाची मोळी, आता परत इथे दुर्वांची जुडी होतं, गवताची पेंडी होतं, लाकडाची मोळी होतं, तशीच उसाची सुद्धा काय असते, मोळी. तर हे काही समूहदर्शक शब्द आपण आज बघितलेले आहेत. समूहदर्शक शब्द म्हणजे काय, तर जेव्हा अनेक वस्तूंसाठी, अनेक गोष्टी दर्शवण्यासाठी जेव्हा एखादा शब्द वापरला जातो त्या शब्दाला आपण समूहदर्शक शब्द असं पण म्हणतो. समूहदर्शक शब्दांची उदाहरणं सुद्धा आपण बघितलेली आहेत. आणि आता आपल्या परीक्षेमध्ये या घटकावर आधारित प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात ते आपण बघूया, जेणेकरून प्रश्नांचं स्वरूप बघितल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करता येईल. तर पहिला प्रश्न आहे बघा, पुढील रिकाम्या जागेसाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडून, योग्य समूहदर्शक शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. काय करायचं आहे, योग्य समूहदर्शक शब्द निवडायचा आहे आणि तो शब्द ज्या पर्याय क्रमांकाला दिलेला असेल तो पर्याय क्रमांक आपलं उत्तर असेल आणि त्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. जसं आता 1, 2, 3 आणि 4 ही 4 वर्तुळ आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये असतील. सकाळ झाली की पक्ष्यांचा डॅश डॅश आकाशात दिसू लागतो. सकाळ झाली की पक्ष्यांचा कळप आकाशात दिसू लागतो. सकाळ झाली की पक्ष्यांचा गट आकाशात दिसू लागतो. सकाळ झाली की पक्ष्यांचा पुंजका आकाशात दिसू लागतो. सकाळ झाली की पक्ष्यांचा थवा आकाशात दिसू लागतो. आता आपण बघितलेलं आहे, जेव्हा अनेक पक्षी एकत्र असतात किंवा ते एकत्र आकाशामध्ये उडतात तेव्हा त्याला जो शब्द आपण वापरतो तो आहे थवा. त्यामुळे या आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. त्यामुळे उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला 4 नंबरचा जो पर्याय असेल त्या पर्यायाला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे, त्याला रंगवायचं आहे. आता ते रंगवताना काय काळजी घ्यायची, कोणता पेन वापरायचा ते परीक्षेच्या संदर्भातल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. पण आता इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे आणि याच पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला परीक्षेमध्ये रंगवायचं आहे. ते रंगवताना सुद्धा अतिशय व्यवस्थित रंगवायचं आहे. आता इथे जे तुम्हाला दिसतंय रंगवलेलं, अशा प्रकारे ते रंगवलं जाणार नाही. अतिशय नीटनेटकं आणि पूर्ण वर्तुळ आपल्याला रंगवायचं असतं. तर या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थवा. सकाळ झाली की पक्ष्यांचा थवा आकाशात दिसू लागतो. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पुढील रिकाम्या जागेसाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. त्याच प्रश्नातला हा प्रश्न आहे. दुकानात नारळांचा डॅश पडला होता. दुकानात नारळांचा घोष पडला होता. दुकानात नारळांचा जुडगा पडला होता. दुकानात नारळांचा घड पडला होता की दुकानात नारळांचा ढीग पडला होता. आता मागच्या आपल्या प्रश्नामध्ये जेव्हा आपण द्राक्षांचा घड किंवा घोष हा शब्द बघितला, तिथे एक लक्षात ठेवा की तिथे चुकून हा अशा प्रकारचा घोष झाला होता, तर तो घोष तो नसून हा स आहे. पुढे बघूया आपण. दुकानात नारळांचा घोष पडला होता का, तर नाही.
दुकानात नारळांचा जुडगा पडला होता का? तर नाही. दुकानात नारळांचा घड पडला होता का? नाही, कारण घड हा शब्द आपण केळांसाठी वापरतो. दुकानात नारळांचा ढीग पडला होता का? तर हे जे उत्तर आहे ते आपलं बरोबर उत्तर आहे. दुकानात नारळांचा काय पडला होता? ढीग. दुकानात नारळांचा ढीग पडला होता. अनेक नारळांसाठी जो समूहदर्शक शब्द आपल्याला वापरायचा आहे किंवा जो समूहदर्शक शब्द आपल्याकडे आहे तो आहे ढीग. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपलं आहे पर्याय क्रमांक 4. पुढे बघूया. वारुळाजवळ मुंग्यांची डॅश लागली होती. वारुळाजवळ मुंग्यांची रास लागली होती. वारुळाजवळ मुंग्यांची झुंबड लागली होती. वारुळाजवळ मुंग्यांची रांग लागली होती. वारुळाजवळ मुंग्यांची कळप लागली होती. आता याआधी सुद्धा प्रत्येक आपल्या लेक्चरमध्ये जवळपास मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठलाही एखादा प्रश्न जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा त्याच वेळी आपले 4 प्रश्न सॉल्व होतात जर आपण प्रत्येक पर्यायाला प्रश्न विचारला तर. म्हणजे एकतर आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं सुद्धा आपल्याला उत्तर मिळतं आणि राहिलेले जे 3 पर्याय आहेत त्या पर्यायांना जर आपण प्रश्न विचारला तर आपले आणखी 3 प्रश्न तयारी करताना तयार होऊन जातात. जसं की रास हा जो पर्याय आपल्याला दिलेला आहे, आधी आपण आपलं उत्तर काय आहे ते बघून घेऊया. वारुळाजवळ मुंग्यांची रास लागली होती का? तर नाही. वारुळाजवळ मुंग्यांची झुंबड उडाली होती का? तर नाही. वारुळाजवळ मुंग्यांची रांग लागली होती. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आणि चौथा पर्याय आहे वारुळाजवळ मुंग्यांची कळप लागली होती, अर्थातच नाही. मग आता या पर्यायांना आपण प्रश्न विचारूया की रास कशाची? तर रास धान्याची. एक प्रश्न आपला तयार झाला. झुंबड उडते माणसांची किंवा आणखी काही कारणामुळे. कळप हत्तींचा किंवा हरिणांचा. म्हणजे इथे आपले 3 प्रश्न आणखी काय झालेले आहेत? तयार झालेले आहेत. पुढे बघूया. आता प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे. आधीच्या प्रश्नामध्ये आपण काय केलं की रिकामी जागा दिलेली होती आणि त्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा होता समूहदर्शक शब्दासाठी. आता काय म्हटलंय बघा, दिलेला समूहदर्शक शब्द कोणत्या गटासाठी वापरला जातो? दिलेला समूहदर्शक शब्द कोणत्या गटासाठी वापरला जातो तो निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि दिलेला समूहदर्शक शब्द आहे ताफा. प्राण्यांसाठी ताफा हा शब्द वापरला जातो का? विमानांसाठी ताफा हा शब्द वापरला जातो का? माणसांचा ताफा असतो का? किंवा पक्ष्यांचा ताफा असतो का? प्राण्यांचा ताफा, विमानांचा ताफा, माणसांचा ताफा, पक्ष्यांचा ताफा. तर इथे आपलं जे बरोबर उत्तर आहे विमानांचा ताफा. आपण जेव्हा काही समूहदर्शक शब्द बघितले त्याच्यामध्ये सुद्धा हा शब्द आलेला होता. विमानांचा काय असतो? ताफा असतो. मग प्राण्यांचा काय असतो? कळप असू शकतो जर हरिण आणि हत्ती असतील तर. माणसांचा काय असतो? समूहदर्शक शब्द. आणि पक्ष्यांचा काय असतो? समूहदर्शक शब्द. ह्याच उत्तर आता तुम्ही शोधायचं आहे. म्हणजे आणखी 3 जे प्रश्न आहेत ते इथेच तयार होतील आणि त्यांची उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळतील. तर हा एक दुसरं प्रकार झाला ज्या प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणखी याच प्रकारामधला आपण प्रश्न बघूया. दिलेला समूहदर्शक शब्द कोणत्या गटासाठी वापरला जातो तो निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तुकडी. वाहनांची तुकडी अर्थातच नाही, त्यामुळे हे आपलं उत्तर नाही. भाज्यांची तुकडी अर्थातच नाही, कारण भाजी आपण जुडी म्हणू शकतो जर पालेभाजी असेल. सैनिकांची तुकडी असते का? तर हो, सैनिकांची तुकडी असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जेव्हा अनेक सैनिक एकत्र येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? तुकडी. हा एक समूहदर्शक शब्द आहे. चोरांची तुकडी असते का? तर नाही. चोरांची काय असते? टोळी. चोर जेव्हा अनेक एकत्र येतात तेव्हा त्याला तुकडी असं म्हटलं जात नाही, तर चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी आहे असं म्हटलं जातं. चोरांसाठीचा किंवा दरोडेखोरांसाठीचा जो समूहदर्शक शब्द आहे तो आहे टोळी. आणि सैनिकांसाठीचा जो समूहदर्शक शब्द आहे तो आहे तुकडी. पुढे बघूया. तोच
शब्द इथे आलेला आहे जो मी आधी तुम्हाला सांगितला. दिलेला समूहदर्शक शब्द कोणत्या गटासाठी वापरला जातो तो निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि मागच्या आपल्या प्रश्नामध्ये पर्यायांविषयी बोलताना मी याचं उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. टोळी मुंग्यांची असते का? नाही. मुंग्यांची रांग असते. पोलिसांची सुद्धा तुकडी असू शकते. शिक्षकांची टोळी अर्थातच असत नाही, तर टोळी असते चोरांची. तर चोरांसाठीचा जो समूहदर्शक शब्द आपल्याकडे आहे तो आहे टोळी. पुढे बघूया. पुढील समूहदर्शक शब्दांच्या जोड्यांमधून चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढील समूहदर्शक शब्दांच्या जोड्यांमधून चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रत्येक वेळी आपल्याला ह्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे की प्रश्न आपल्याला नीट वाचायचा आहे. इथे काय करायचं आपल्याला? बरोबर जोडी निवडायची नाही. चुकीची जोडी असणारा पर्याय बांबूचे बेट. इथे परत हे केळ्यांचा घड, फळांचा घोष आणि करवंदाची राई. बांबूचं बेट असतं, केळ्यांचा घड असतो, फळांचा घोष असतो, करवंदाची राई असत नाही. करवंदाची काय असतं? जाळी. आणि राई जी असते ती आम्रवृक्षाची किंवा आंब्यांची राई, ज्याला आपण आमराई असं म्हणतो. तर इथे जो चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा, जे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, तो आहे पर्याय क्रमांक 4. पुढे बघूया याच प्रकारातला प्रश्न. पुढील समूहदर्शक शब्दांच्या जोड्यांमधून चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. वाद्यांचा वृंद. वाद्यवृंद हा एक शब्द आहे बघा. वाद्यवृंद. लाकडाची मोळी बरोबर आहे. तारकांचा घोळका. भांड्यांची उतरंड. भांड्यांची उतरंड बरोबर आहे. लाकडाची मोळी बरोबर आहे. वाद्यांचा वृंद बरोबर आहे. जो चुकीची जोडी इथे आपल्याला दिलेली आहे ती आहे तारकांचा घोळका. त्यामुळे आपलं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. 1, 2 आणि 4 हे जे पर्याय आहेत ते बरोबर असले तरी चुकीचे आहेत, कारण आपल्याला चुकीचं उत्तर निवडायचं आहे. आणि प्रश्न वाचताना तुम्हाला हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे बघूया. आता इथे आपण आज समूहदर्शक शब्द बघितलेले आहेत. समूहदर्शक शब्दांवर आधारित किंवा समूहदर्शक शब्द या घटकावर आधारित कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते सुद्धा बघितलं. अतिशय सोपा घटक हा आहे. तुमचं मराठीचं पुस्तक वाचताना किंवा घरामध्ये बोलताना, इतरांशी बोलताना आपल्या आजूबाजूला जर काही वस्तू ज्या आहेत, ज्या एकापेक्षा अनेक दिसल्या, प्राणी असतील, पक्षी असतील, तर त्याला काय म्हणतात हे आपल्या शिक्षकांना विचारणं, घरातल्या व्यक्तींना विचारणं, हे जर तुम्ही करत राहिलात तर असे अनेक समूहदर्शक शब्द तुम्हाला मिळतील. आणि असे अनेक समूहदर्शक शब्द जर तुम्हाला मिळाले, माहीत झाले, तर परीक्षेत कोणत्याही स्वरूपाचा म्हणजे कशाही स्वरूपाचा आणि कुठलाही प्रश्न आला तरी त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल. त्यामुळे समूहदर्शक शब्दांसाठी आधी वस्तू, पक्षी, प्राणी माहीत असले पाहिजेत आणि त्यानंतर त्यांच्या समूहाला काय म्हणतात. जसं की लाकूड आहे. आता लाकडं अनेक एका ठिकाणी जेव्हा बांधलेली असतात तेव्हा त्याला काय म्हणतात? मोळी. तर आपण आज काय बघितलं? समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्द म्हणजे काय आणि समूहदर्शक शब्द या घटकावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर आज आपण आता इथेच थांबूया. पुढच्या वेळी आपल्या शब्दसंपत्ती या घटकांमधला आणखी एक नवीन उपघटक आपण अभ्यासूया. Please subscribe the channel and press bell icon to get notifications. So my dear ones, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.